मगाशीचे एक्झाम्पल घेतलं होतं आपण 250047. युनिट प्लेस मध्ये काय आहे 7 आहे. आता 7 कोणत्या नंबरच्या क्यूब मध्ये येऊ शकतं 3 3 चा 3 into 3 into 3 it will be 27. ओके सो या ठिकाणी 27 हा 3 च्या क्यूब मध्ये येतोय म्हणजे युनिट प्लेस मध्ये 7 आहे. 7 असल्यामुळे या ठिकाणी आपण कन्सिडर काय करतोय 3 विल बी इन युनिट प्लेस. आता राहिलेले 250 आहेत. हे 3 नंबर्स आपण अगोदर घेतलेले आहेत. राहिले 250. 250 कोणत्या 2 नंबरच्या क्यूब मध्ये येणार 250 कोणत्या 2 नंबरच्या क्यूब मध्ये येणार आहेत. क्यूबच्या सांगा आता 6 क्यूब काय आहे आपला 6 क्यूब इज 216 and 7 क्यूब इज 343. मग आपण जर इथे घेतलं 6 क्यूब and 7 क्यूब 6 क्यूब is 216 ना and 7 cube that is 343. This number 250 lies in between these two cubes. Therefore unit place मधला तर 3 असणार आहे आणि त्याच्यानंतर याच्यामधला जो नंबर आहे हा जो नंबर आहे so that will be the in tens place. So 63 is the cube root of 250047. समजतं का हे हॅलो Yes, sir. हे समजते का येस और नो हॅलो आजी समजलं का नाही मॅडम ते 3 कसं काय आलं सांगा मॅडम ते हे बघा एक लक्षात घ्या आता क्लिअर करते मी इथे बघा आपला नंबर कोणता आहे 250047. आता युनिट प्लेस मध्ये 1 to 10 जर का 1 to 10 चा जर आपण क्यूब घेतला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 मग आता 1 चा क्यूब आहे 1 2 चा असणार आहे 8 3 चा असणार आहे 27 4 चा असणार आहे 64 ना 5 चा असेल 125 हा 216 हा असेल आपला 343 त्याच्यानंतर हा आहे 512 9 चा किती असणार आहे 81 इंटू 81 इंटू किती आलं 81 इंटू 9 दॅट इज 729 बरोबर आहे 729 आणि त्याच्यानंतर 10चा जो क्यूब आहे तो 1000 आहे. मग ज्या वेळेस आपण क्यूब रूट कन्सिडर करतो आता क्यूब रूट फाइंड आउट करायचं होतं क्यूब रूट फाइंड आउट करताना हे जे क्यूब्स आहेत हे जे 3 चा क्यूब आहे 4 चा क्यूब आहे याचा युनिट प्लेस काय आहे 7 आहे त्यामुळं हा जो युनिट प्लेस आहे कोणत्या डिजिटच्या क्यूब मध्ये येतोय तर 3 च्या त्यामुळं या दिलेल्या नंबरचा क्यूब रूट घेताना त्याच्या युनिट प्लेस मध्ये 3 यायला पाहिजे आणि 3 आपण कन्सिडर करतोय प्रॉबेबली 3 येतं तिथं ठीक आहे कारण 3 चा क्यूब येतो 27 3 चा क्यूब येतो 27 मग त्याच्यामध्ये 7 हा युनिट प्लेस मध्ये आहे त्यामुळे 27 चा क्यूब रूट आपण 3 कन्सिडर करतोय 3 येतोय मग आता इथे युनिट प्लेस मध्ये ह्या दिलेल्या नंबरच्या युनिट प्लेस मध्ये 7 असल्यामुळं आपण काय करतोय युनिट प्लेस ऑफ दॅट क्यूब रूट टोटल नंबर हा जो कन्सिडर केलेला नंबर दिलेला जो नंबर आहे त्याच्यामध्ये त्याच्या युनिट प्लेस मध्ये 3 येणार ओके त्याच्यानंतर हा जो रेस्ट पेअर आहे ಅಟ್ಯಾಕ್ ಮಾಡಿದ್ರಿ ಇದು ಗೂಗಲ್ ಫಾರ್ಮ್ ಅದ ಇದೇನು ವೆಬ್ಸೈಟ್ ಇಲ್ಲ ಹಿಂಗ್ ಮಾಡೋದು
ठीक आहे. इथे बघा आता हे 3 हा युनिट प्लेस मध्ये आला. त्याच्यानंतर रेस्ट पेअर जो आहे 250. आता हा 250 कोणत्या दोन नंबरच्या क्यूब मध्ये येतोय? 250 कोणत्या दोन नंबरच्या क्यूब मध्ये येतोय? इथे बघा 216 आणि 343 या दोन नंबरच्या मध्ये 250 येतोय. That 250 lies in between 216 and 343. As we know, 216 is the cube of 6 and 343 is the cube of 7. Okay, therefore we are taking that the numbers 6 cube and 7 cube. मग आता या ठिकाणी मल्टिप्लाय करायची गरजच नाहीये, कारण इथं डिरेक्टली आपल्याला आलेलं इथं ह्या दोन नंबरच्या ह्याच्यामध्ये घेतले. मग ह्याच्यामध्ये लोएस्ट डिजिट जो आहे तो त्या क्यूब रूटच्या टेन्स प्लेस मध्ये असणार आहे. म्हणजे या ठिकाणी युनिट प्लेस मध्ये आहे 3, टेन्स प्लेस मध्ये असेल 6. म्हणजे क्यूब रूट ऑफ 250047 विल बी 63. समजलं हे? मॅम 6 का घेतलं? येस मॅम. याच्यामधलं इथं बघा आता लोएस्ट डिजिट कोणतं असणार आहे? ह्या दोन्ही मधला लोएस्ट डिजिटच कन्सिडर करतो टेन्स प्लेस मध्ये. आता हे जे आपण करतोय ना, हे जे आपण स्क्वेअर रूट काढतोय Lowest किंवा digit क्यूब रूट घ्यायचा ना? काढतोय. हा येस, Rest लोएस्ट कोणतं डिजिट घ्यायचं? घ्यायचा. रेस्ट पेअर मध्ये ज्यावेळेस आता मगाशी स्क्वेअर घेतला होता आपण, स्क्वेअर रूट फाइंड आउट करत होतो, तर त्यावेळेस आपण काय केलं होतं? त्याच्यामध्ये पण तेच आहे, जो लोएस्ट डिजिट आहे त्या मल्टिप्लिकेशन मध्ये त्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन केलं आपण आणि त्याच्यामधला जो लोएस्ट डिजिट आहे तो नंबर टेन्स प्लेस मध्ये घेतो आपण. आणि आता हे क्यूब रूट फाइंड आउट करतोय किंवा स्क्वेअर रूट फाइंड आउट करतोय, दॅट इज अ लॉजिकल. या ठिकाणी आपण लॉजिक कन्सिडर म्हणजे लॉजिक लावतोय इथं आपण. त्या लॉजिकच्या बेसवर आपण हे स्क्वेअर रूट आणि क्यूब रूट फाइंड आउट करतोय. ठीक आहे. म्हणजे आता हा जो नंबर आहे 6 हा टेन्स प्लेस मध्येच येणार आहे. कोणत्याही रेस्ट पेअरचा जर आपण रेस्ट पेअर आपण बघितलं, रेस्ट पेअर हा आता मगाशीच्या स्क्वेअर रूट मध्ये आपण काय केलं होतं? स्क्वेअर, आता इथं स्क्वेअर ऑफ 6 आणि स्क्वेअर ऑफ 7 घेतलं होतं. त्याच्यामध्ये सुद्धा आपण जो लोएस्ट डिजिट आहे तो टेन्स प्लेस मध्ये कन्सिडर केलाय. आणि ज्या वेळेस त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन ऑफ, आता सपोज इथं 42 होतं मगाशीचे एक्झाम्पल मध्ये 6 into 7 घेतलं होतं आपण, बरोबर आहे? 6 into 7 असं होतं. मग आता 42 हा 44 पेक्षा लहान होता. ज्यावेळेस आपण स्क्वेअर रूट फाइंड आउट करतो त्यावेळेस सांगते मी तुम्हाला इथं 44 पेक्षा 42 लहान होता, बरोबर आहे? म्हणजे युनिट प्लेस मध्ये आपली कंडिशन काय होती? युनिट प्लेसची कंडिशन काय होती? त्या ठिकाणी जो बिगेस्ट नंबर असेल, 9 असेल किंवा 8 असेल. आता सपोज 1 आणि 9 कन्सिडर केलं होतं आणि या ठिकाणी 8 आणि 7 कन्सिडर केलं, तर जो बिगेस्ट नंबर असेल दॅट विल बी इन युनिट प्लेस. आणि रेस्ट पेअरच्या मधला हा टेन्स प्लेस मध्ये जो लोएस्ट डिजिट आहे दॅट विल बी द स्क्वेअर रूट ऑफ दॅट पर्टिक्युलर नंबर. म्हणजे याच्यामध्ये जो लोएस्ट डिजिट आहे तो तुमच्या टेन्स प्लेस मध्येच येणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, पुढचं एक्झाम्पल बघा. $65,85,03. Find cube root of 65,85,03. आता परत हे जर नंबर्स, हा जो नंबर आहे तो कन्सिडर केला तर पहिल्यांदा तुम्ही शेवटचे 3 डिजिटचा पेअर करायचा आणि पहिल्या 3 डिजिटचा पेअर करायचा. हा जो आहे रेस्ट पेअर म्हणतो याला. 658 इज द रेस्ट पेअर. मग आता 503 याच्या युनिट प्लेस मध्ये काय आहे? 3 आहे. मग आता क्यूब घेतला आपण, प्रत्येक नंबरचा जर क्यूब घेतला तर इथं 3 हा कोणत्या नंबरच्या क्यूब मध्ये त्याच्या युनिट प्लेस मध्ये येतो ते कन्सिडर करा अगोदर. म्हणजे आपण सपोज इथं बघा आता 1 चा स्क्वेअर घेतला, सॉरी क्यूब घेतला 1, 2 चा क्यूब दॅट इज 8, 3 चा क्यूब 27, त्याच्यानंतर 4 चा क्यूब 64, 5 चा क्यूब 125, 6 चा क्यूब 216, 7 चा क्यूब 343, 8 चा क्यूब
512, 9 चा क्यूब 729 आणि 10 चा क्यूब जो आहे तो 100. मग आता 3 हा नंबर कन्सिडर केला तुम्ही, 3 हा डिजिट कन्सिडर केलाय, तो कशामध्ये युनिट प्लेस मध्ये दिलेल्या नंबरच्या युनिट प्लेस मध्ये आहे. मग हा जो 3 आहे कोणत्या नंबरच्या क्यूब मध्ये येतोय? बरोबर आहे, 7च्या. म्हणजे या दिलेल्या नंबरच्या युनिट प्लेस मध्ये 7 हा असणार आहे. या नंबरच्या क्यूब रूटच्या युनिट प्लेस मध्ये 7 हा नंबर असणार आहे. ओके, त्याच्यानंतर 10th डिजिट आपण फाइंड आउट करायचं आहे. 10th डिजिट ऑफ दॅट क्यूब रूट. मग या ठिकाणी 658 कन्सिडर केला. रेस्ट पेअर काय आहे? 658. 658 हा कोणत्या दोन नंबरच्या क्यूब मध्ये येतात? This 658 lies in between cube of 8 and cube of 9. बरोबर आहे. त्यामुळं मी याच्यामधला लोएस्ट डिजिट जो आहे that is 8. So here 87 will be the cube root of 6,58,503 or 658503. याचा क्यूब रूट असेल हा 87. समजलं? समजलं का? ओके. नेक्स्ट सांगा मला. दुसरा नंबर घेते मी आता, त्याचं सांगा. 27, 46, 25 हा नंबर घेतला. याचा क्यूब रूट फाइंड आउट करायचा. काय असेल सांगा? पहिल्यांदा युनिट प्लेस मध्ये नंबर काय बघा, 5 आहे. मग आता 5 हा कोणत्या नंबरच्या क्यूब मध्ये येतोय? 5च्या क्यूब मध्ये येतोय. म्हणजे युनिट प्लेस मध्ये काय असेल तिथं? 5 असणार आहे. मग आता रेस्ट पेअर जो आहे 274 लाईज इन बिटवीन. 274 लाईज इन बिटवीन कशामध्ये असणार आहे? 6 आणि 7 म्हणजे 6च्या क्यूब मध्ये आणि 7च्या क्यूब मध्ये. बरोबर आहे. 6चा क्यूब आहे 216, 7चा क्यूब आहे 343. या दोन नंबरच्या मध्ये हा 274 येतोय. मग आता याच्यामधलं लोएस्ट डिजिट काय आहे? What is the lowest digit? 6. So here it will be the in 10th place of cube root. So 65 is the cube root of 27, 46 and 25. समजलं आता हे? हॅलो मॅडम, हा बोला. ही कंडिशन फक्त परफेक्ट क्यूबच्या ठिकाणीच अप्लाय होते. हा, ते परफेक्ट क्यूब मध्येच येतं. प्रत्येक नंबरचा क्यूब रूट आपण काढू शकत नाही. ज्या नंबरचा क्यूब रूट घेता येतो तेच एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करतोय या मेथडने. ज्या नंबरचा परफेक्ट क्यूब आहे त्याचा क्यूब रूट आपल्याला फाइंड आउट करता येतं. तर तशाच ह्याच्या वेळेस आपल्याला ही कंडिशन, हे जे काही ट्रिक आहे ती तिथे आपण युज करतोय. परफेक्ट क्यूब आणि परफेक्ट क्यूब रूट. अदरवाइज ही ट्रिक तिथं युज होत नाही. Okay. Yeah. Now we are going for next. So find cube root of 17,576. 17,576. First we are making that group 17,576. लक्षात घ्या, क्यूब रूट फाइंड आउट करताना पहिल्यांदा हे जे 3 डिजिट्स आहेत शेवटचे, तर त्यांचा एक ग्रुप तयार करायचा आणि दिस विल बी द रेस्ट पेअर. ओके, नाउ टेल मी दॅट आन्सर. सिंपल वे मध्ये. आता इथे क्यूब रूट आहे, आपल्याला क्यूब रूट फाइंड आउट करायचं आहे. युनिट प्लेस मध्ये काय आहे? 6 आहे. मग 6 हा कोणत्या डिजिटच्या क्यूब मध्ये येतो?
कोणत्या डिजिटच्या क्यूबच्या युनिट प्लेस मध्ये येतोय? 6 चा, बरोबर आहे ना? 6 इट्स क्यूब विल बी 216. म्हणजे या ठिकाणी हा जो 6 आहे, हा 6 च्या क्यूब मधल्या युनिट प्लेस मध्ये येतोय. त्यामुळं याचा क्यूब रूट ज्यावेळेस घेतोय त्याच्या युनिट प्लेस मध्ये 6 हा असणार आहे. त्याच्यानंतर राहिला हा 17. रेस्ट पेअर कोणत्या 2 नंबरच्या क्यूब मध्ये येतात? 2 क्यूब and 3 क्यूब. 2 क्यूब that is 8, 3 क्यूब that is 27. मग याच्यामधला लोएस्ट डिजिट कोणता आहे? 2. So 26 will be the cube root of 17576. ठीक आहे? हे समजलं प्रत्येकांना? समजलं का? Yes, madam. ओके. तर याच्यानंतर एक शेवटचं एक्झाम्पल घेऊयात. 1520 875. Find cube root of 1520 875. आता या ठिकाणी 3 डिजिटचा अगोदर आपण ग्रुप केला आणि राहिलेला रेस्ट पेअर जो आहे ते त्याचा एक केलेला आहे. मग आता युनिट प्लेस मध्ये काय आहे? 5 आहे. इन युनिट प्लेस युनिट डिजिट जो आहे तो 5 आहे. मग आता 5 हा कोणत्या नंबरच्या क्यूबच्या युनिट डिजिट मध्ये येतो? युनिट डिजिट असतोय. ऑब्वियस 5 असणार आहे ना. 5 क्यूब, 5 इट्स क्यूब किती येतोय? 125. म्हणजे या नंबरचा युनिट प्लेस असेल तो 5 असेल. त्याच्यानंतर आता 1520 हा रेस्ट पेअर. आता ह्या 1520 ही संख्या आहे, दॅट इज अ रेस्ट पेअर. मग आता मला सांगा 1520 इज लाईज इन बिटवीन कोणत्या 2 नंबरच्या क्यूब मध्ये येते ती? आता या ठिकाणी तुम्ही 1 to 20 पर्यंत कन्सिडर करू शकताय. 1 to 20 पर्यंत. एकतर 10चा क्यूब आहे, त्याच्यानंतर 11चा क्यूब आहे, 12चा क्यूब आहे. येस, काय येईल सांगा आता इथं? 11चा क्यूब काय येतोय? येस, व्हॉट इज द क्यूब ऑफ 11? 1331. येस. आणि त्याच्यानंतर 12चा क्यूब काय येईल आता? क्यूब ऑफ 11 आणि क्यूब ऑफ 12. This 1520 lies in between 11 cube and 12 cube. या दोन्हीच्या मध्ये ही संख्या येते. त्यामुळं याच्यातला जो लोएस्ट डिजिट आहे तो आहे, लोएस्ट नंबर जो आहे तो 11 आहे. मग आणि ऑलरेडी युनिट प्लेस मध्ये 5 आहे. म्हणजे क्यूब रूट ऑफ 1520875 it will be 115. Yes, Balaji, your answer is correct. हे समजलं का आता सगळ्यांना? Yes, madam. ओके. याच्यानंतर आता थोडस आपण पर्सेंटेज कॅल्क्युलेशन कडे जाऊयात. फक्त तुम्हाला एक मी टेबल शेअर करते, तो टेबल थोडासा बघून घ्या. आणि हे सगळे पीडीएफ आहेत. हे पीडीएफ तुमच्या लिंकला ज्यावेळेस तुमची टीचिंग डायरी तयार होऊन जाईल तुमच्या डिव्हिजनची, त्याच्या तिथे एक लिंक देते, तुम्हाला सगळे तिथे अवेलेबल होऊन जातील. पीडीएफ अवेलेबल होऊन जाईल, रेकॉर्डिंग अवेलेबल होऊन जाईल.
त्याच्यानंतर जे सॉल्ड एक्झाम्पल्स आपण आता मगाशी घेतले ते सुद्धा तिथं अवेलेबल असतील तुम्हाला. जस्ट आय एम शेअरिंग दॅट टेबल ओनली. इथं बघा. टेबल क्लिअर सगळ्यांना? क्लिअर दिसतोय का? Yes, ma'am. रेशो 1/1 to 1/30 ऑलरेडी कम्प्लीट टेबल दिलेला आहे. 1/1 कसं असणार आहे? 1/1 ला आपण डेसिमल मध्ये कसं लिहितोय आणि पर्सेंटेज मध्ये कसं लिहितोय? 1/2 डेसिमल अँड पर्सेंटेज, म्हणजे तो रेशो कसा आपण कॅल्क्युलेट करतोय. तर कम्प्लीट टेबल दिलेला आहे, तर तो टेबल थोडासा बघा. ठीक आहे, तर क्लिअर झालं सगळं? टेबल कळला का तुम्हाला? रेशो कसा घेतलाय, त्याच्यामध्ये डेसिमल मध्ये कसं त्याची व्हॅल्यू येते आणि पर्सेंटेज मध्ये त्याची व्हॅल्यू काय येते. द टेबल इज गिवन हिअर. One by 22. In decimal, we are getting that value 0.0455, and in percentage, it is 4.55. If you are taking that 1 by 17, in decimal, it will be 0.0588, and in percentage, it is 5.88. 1 by 1 घेतलं की तो डेसिमल मध्ये 1.00 होऊन जाईल आणि पर्सेंटेज कसं 100% असेल तिथं. ओके. याच्यानंतर हे झालं तुमचं बेसिक. त्याच्यानंतर आपण बॉडमॉस रूल कडे जाऊयात थोडस, जे आपण ऑलरेडी शिकलेलं आहे. बॉडमॉस रूल काय असतोय? दिसतोय सगळ्यांना इथं? स्क्रीन दिसते? येस. हा जो रूल आहे, आता हा जो रूल आहे तो काय बघा. बी फॉर ब्रॅकेट ओ, that is off, or sometimes it is considered as a given order. Then D for division, M for multiplication, A for addition, and S for subtraction. आणि हा जो आहे तो बॉडमॉस रूल आपण लहानपणापासून ऐकत आलोय, म्हणजे 4th स्टँडर्ड पासून आपण ते सॉल्व्ह करत आलोय. एक्झॅक्टली आपण काय कसं सॉल्व्ह करायचं ते, म्हणजे सपोज ब्रॅकेट असेल, पहिल्यांदा ब्रॅकेट मध्ये ज्या संख्या आहेत ते सॉल्व्ह करत जातो. त्याच्यामध्ये सुद्धा पहिल्यांदा ऑर्डर काय असणार आहे आपली? डिव्हिजन असेल, मल्टिप्लिकेशन असेल, ऍडिशन असेल, त्याच्यानंतर सबस्ट्रॅक्शन असणार आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्हाला खाली एक एक्झाम्पल दिसतं. -5 into 4 into 2 into -1/2 into 3/4, which is equal to what will be the value. आता या ठिकाणी तिथे काही कंडिशन्स दिलेल्या आहेत. कंडिशन्स म्हणजे आपण नेमकं कोणत्या ऑर्डर मध्ये आपण सॉल्व्ह करायचंय. मग आता हे पॅरेंथेसिस, एक्सपोनंट्स, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ऍडिशन अँड सबस्ट्रॅक्शन, हे सुद्धा त्याच वे मध्ये. पॅरेंथेसिस म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करतोय आपण? ते ब्रॅकेट सॉल्व्ह करतोय. पॅरेंथेसिस ब्रॅकेट असतोय तो.
तर ते एक्सपोनंट्स मल्टिप्लिकेशन करतोय, डिव्हिजन करतोय, ऍडिशन करतोय आणि सबस्ट्रॅक्शन करतोय. दोन्ही ऍज कम्पेअर जर केलं तर थोडंफार सेमच येतं. त्याच वे मध्ये आपण तिथं बर्डमॉस रूल यूज करतोय. मग पहिल्यांदा कोणता ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा? जर सपोज 2-3 ब्रॅकेट्स दिलेले असतील तुम्हाला, तर कोणता ब्रॅकेट आपण सॉल्व्ह करतो पहिल्यांदा ते बघायचं इथं. आता सपोज असं असेल, फर्स्ट कोणता ब्रॅकेट सॉल्व्ह करतोय? हा मधला ब्रॅकेट सॉल्व्ह करतोय. त्याच्यानंतर हा स्क्वेअर ब्रॅकेट सॉल्व्ह करतोय. त्याच्यानंतर हे पॅरेंथेसिस ब्रॅकेट. 3 ब्रॅकेट सॉल्व्ह करून मग आपण ते एक्झाम्पल त्याचं कॅल्क्युलेशन करतोय. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा -5 कोणत्या वे मध्ये आपण कॅल्क्युलेट करतो तो सांगा. आता ती ऑर्डर सांगा मला. -1/2, 3/4. आन्सर सांगायचं काय असेल? येस. व्हॉट विल बी द ऑर्डर? आन्सर काय असेल याचा आता? -5 इंटू 4. आता हे ब्रॅकेट मध्ये काहीच ऑपरेशन दिसत नाहीत, म्हणजे ऍक्च्युअल काय असतं इथं? मल्टिप्लिकेशन असतं. बरोबर आहे ना? -5, 4, 2, -1/2, 3/4 या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन आहे. याचा आन्सर काय आहे ते सांगा. 30. ते 30 ना? येस. आता इथं बघा त्यांनी काय दिलंय आन्सर. -5 इंटू 4 इंटू 2 इंटू -1/2 इंटू 3/4. चेक करा आन्सर. इथं कोणत्या ऑर्डर मध्ये गेलाय तुम्ही? बघा इथं -5 इंटू 4 इंटू 2 इंटू -1/2 इंटू 3/4. काय आलं सांगा? -20 -40 -20. इथं बघा ना काय येतं. हे -20 झाला पहिले 2 टर्म्स. त्याच्यानंतर इंटू 2 इंटू -1/2 इंटू 3/4. परत याचं मल्टिप्लिकेशन आता -40 इंटू -1/2 20 आला. 20 इंटू 3/4 म्हणजे किती आलं इथं? 5 इंटू 3 इज इक्वल टू 15. आन्सर इज 15. समजलं हे? हे सिंपल वे मध्ये आपण सॉल्व्ह केलेलं, जे जसं आपण शिकले आता आपण मल्टिप्लिकेशन कसं केलेलं आहे. ठीक आहे. त्या वे मध्ये आपण हे सॉल्व्ह केलेलं आहे आणि ह्याच वे मध्ये आपल्याला सॉल्व्ह करायचंय. ब्रॅकेट काढल्यानंतर जसं काही असेल त्या टाइप मध्ये. पण आता इथं एकाच ब्रॅकेट मध्ये टर्म्स नाहीयेत, हे सगळ्या सेपरेट ब्रॅकेट्स मध्ये आहेत. त्यामुळे इथं जशी ऑर्डर आहे त्याच ऑर्डर मध्ये आपण मल्टिप्लिकेशन करत जातोय. ओके. तर नेक्स्ट एक्झाम्पल बघा. याच्यामधले इथे सॉल्व्ह केलेलेच एक्झाम्पल्स आहेत ऑलमोस्ट. नेक्स्ट वन विल बी सांगा इथं आता 1800 तर बघा 1800 divided by 10 into in bracket 12 minus 6 plus in bracket 24 minus 12 and this bracket closed. आता सांगा कोणत्या मेथडनी, म्हणजे कसं आपण हे सॉल्व्ह करत जातोय. इक्वल टू टेल मी दॅट आन्सर नाउ.
पहिल्यांदा काय सॉल्व्ह करतोय आपण? पहिल्यांदा हे दोन ब्रॅकेट सॉल्व्ह करतोय, बरोबर आहे. सो 1800 आपण तसंच ठेवलं इथं, 1800 तसंच ठेवून टाकलं इथं, डिवायडेड बाय 10 तसंच ठेवला. आता ब्रॅकेट मध्ये काय आहे ते सॉल्व्ह करतोय अगोदर. 12 मायनस 6, 12 मायनस 6 किती आला? 6 प्लस 24 मायनस 12, 24 मायनस 12 किती येतं? 12. हा ब्रॅकेट क्लोज केला परत. मग परत हा ब्रॅकेट ऍड करतोय इथं, बरोबर. मग म्हणजे काय येणार इथं? ऍडिशन ऑफ दॅट टर्म्स 6 आणि 12, म्हणजे इथं काय असेल? 1800 डिवायडेड बाय 10 इंटू 10 इंटू काय झालं इथं? 18. ओके, विच इज इक्वल टू 1800 divided by 180, and answer will be काय असेल आता? आन्सर काय असेल? 10. किती असेल आन्सर? 10. 10. 10 मॅडम. येस. हे समजलं ना कसं सॉल्व्ह करायचं आता? नेक्स्ट विल बी, नेक्स्ट एक्झाम्पल बघा आता. मॅडम आन्सर चुकले तो. नाही नाही, हे चुकलेलं आहे, इथे चुकलेलं आहे. हे आन्सर चुकले, 3284 चुकलेलं आहे ते. नेक्स्ट वन, आता इथे बघितलं बघ. काय म्हणताय? हे आन्सर चुकलेलं आहे, इथे जे सॉल्व्ह केलेलं आहे ना. हे रूल आन्सर काय म्हणताय? नाही ना, ते बरोबर आहे मॅडम. हे बरोबरच आहे ना, answer इथे बरोबर इथलं. आहे, हा, येस येस, या 3240. ठिकाणी. हा, जस्ट अ मिनिट. हा, ओके. नेक्स्ट टर्म इज, नेक्स्ट एक्झाम्पल 10 प्लस 10 इंटू 10 डिवायडेड बाय 10. सांगा ते आन्सर ह्याचं. 10. आन्सर सांगायचं काय असेल आता? 10 प्लस 10 इंटू 10 डिवायडेड बाय 10. 20 मॅडम. किती येतं आन्सर? 20. कसं काढतं सांगा आता इथं. पहिल्यांदा काय केलं? डिव्हिजन. डिव्हिजन, म्हणजे इथं 1 आलं ना. ओके, हो मॅडम. 10 प्लस 10 10 into 1. 10. इंटू 1, म्हणजे हे 20 आलं. ठीक आहे. आता हे झालं, पण ज्यावेळेस आपण रूल युज करतोय, बॉडमॉस रूल युज करतोय, त्यावेळेस आपण डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन असं करतोय ना. हो मॅडम. त्याने आन्सर काय दिले बघूयात. लुक ॲट दिस. इथं आता 1 इंटू 10 आहे ऍक्च्युअली, इथं 1/10 झालेलं आहे तिथं. ते इथलं हे चुकलेलं आहे इथं. सो आन्सर इज 20. 10 प्लस 10. Next example is given here. 8 plus 82 divided by 8 minus 34 by 5. आता हे जरा बहुतेक चुकलेलं एक्झाम्पल असणार आहे. लेट इट बी. आता इथं काहीतरी एक्झाम्पल देताना चूक झालेली आहे थोडीशी. बघूयात आपण एक्झाम्पल काय दिले त्यांनी इथं. ठीक आहे, बघा इथं आता 8 प्लस 82 दिलेला आहे. तर 82 ला आपण 8 ने भाग जाऊ शकतोय का अगोदर? नाही जाणार. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 64 घ्यावं लागणार आहे. एकच मिनिट. 8 प्लस 64 घ्यावं लागेल, कारण 82 ला 8 ने डिवाइड होणार नाही. डिवायडेड बाय 8 मायनस 34 by 5.
हे असेल एक्झाम्पल आपलं. सांगा आता आन्सर सांगायचं. काय काय करतोय आता ह्याच्यामध्ये आधी? पहिल्यांदा काय करतोय आपण? डिवाइड करतोय ना. तर काय असेल 8. हो मॅडम. सांगायचं आता 8 प्लस पहिल्यांदा डिवाइड केलं त्यामुळे ते 8 येणार. -34/5. मग आता इथं ऍडिशन घेणार की सबट्रॅक्शन घेणार तुम्ही आधी? येस प्लीज. काय येईल आन्सर? पहिल्यांदा ऍड करतोय ना आपण. Addition घेणार मॅडम. काय म्हणताय? हो मॅडम. पहिल्यांदा काय करतोय आपण? ऍडिशन अगोदर करतोय. ऍडिशन मॅडम. येस 64 - 34/5. मग आता इथं 5 ने मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं तर इथं काय सांगा? 64. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. आन्सर काय ते सांगा आता. मॅडम 64 कसं काय 16 येत नाही? काय म्हणताय? सॉरी इथं 8 + 8 येतं ना 16 येतं इथं. 16 येतं. इट इज 16. हा इट इज 16. ऍडिशन आहे 8 + 8 60. 16 - 34/5. म्हणजे 80 - 34 ना. 80 - 34/5. किती येतं आन्सर? 9.2. नाही पॉइंट मध्ये नाही, फ्रॅक्शन जसं असेल तसंच ठेवा. 46/5. येस 46/5 इज द आन्सर. ओके. आता या ठिकाणी आपलं परत मीटिंगचा प्रॉब्लेम होऊ शकतोय.